मित्रांनो एवढी चीड आली ना मला, एवढी चीड आली. आल्यापासून आम्हाला 3 दिवस झाले. 3 दिवस स्नोफॉलचा काय पत्ताच नाही. नुसती थंडी लागते. अरे थंडी लागून काय, स्नोफॉल नको काय आम्हाला थोडासा बघायला. आणि कालची गोष्ट सांगतोय, हा काल आहे ना, तिकडचे जे 2 डोंगर आहेत ना त्याच्यावर स्नोफॉल होता. आणि आता हा तिसऱ्यावर स्नोफॉल झालाय. मग ह्या मेल्याला इकडं पडायला काय झालं, इकडे खाली पडायला काय झालं, तिथं जे डोंगर भरतोय नुसते, इकडे पडायला काय झालं. बघा हा डोंगर नव्हता, हा रिकामा झाला होता डोंगर, त्याच्यावर आता स्नोफॉल झालाय. अरे मग इकडे ये ना थोडासा, असाही त्याच्यात काय होतं, असं थोडंसं खाली आलं तर काय होतं. तेव्हा अजून आम्ही उंचावरच आहे. असं पण नाही की खाली आहे, उंचावर आहे तरी पडत नाही. कंट्रोल. ही बाता गेले बाहेर बघायला. ती तर मजाच घेते बाबा, डोंगराचा स्नो बघूनच तिला मजा येते. वाट बघून बघून थकलेला. आता असं वाटतंय फ्रीजचा बर्फ घेऊन स्वतःवर टाकावा. हा ते काय मनालीमध्ये फ्रीज पण नाही. काय करशील असा. आता वाजले सकाळचे 7:15 आणि इकडे स्नोफॉल तर नाही मिळाला, पण रेनफॉल मिळाला. पाऊस पडायला लागला अचानक. खरंच म्हणतात की इकडचं वेदर कधीही चेंज होतं. समोरचे डोंगर पण दिसेनासे झाले. तर याच्यातच स्नो दडलाय की काय माहिती. बात तो सही है. छोट्या छोट्या थेंबांमध्ये. पाण्यानंतर तरी बर्फ पडू दे. अच्छा. सगळं समोर पूर्ण धुकं धुकं झालंय. बघू शकता आज शेवटचा दिवस आहे आमचा मनाली मधला. दररोजच असा जोशवाली गाणी लावून आम्ही सकाळची सुरुवात करत असतो, दिवसाची सुरुवात करतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट तर जोरात चालू आहे. तर आम्हाला पण जोश येतो अशी गाणी वगैरे ऐकून. सकाळच उठायचं म्हणजे मोटिवेशन भेटतं, लवकर उठायचं. तर चला आता आपण गाणी ऐकत ऐकत बाहेरचा व्ह्यू घेऊया. कारण बाहेर बर्फ नाही पडत आहे, पण पाऊस पडतोय. इकडचं मोठं सरप्राईज, कधी काही होतं इकडे, कधी काही वेदर चेंज होतं. तर हे बघा इकडे गाणी चालू आहेत मस्तपैकी. आणि हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता. ढग पूर्णपणे खाली आले ते बघा. पूर्ण ते आपल्याला जे बर्फाच्छादित डोंगर दिसत होते ते पूर्ण नाहीसे झाले तिकडे. पुढे ते डोंगर. आणि हे बघा ढग बघा किती खाली आलेत, म्हणजे किती उंचावर आता आपण बघा. आणि इथे दिसत आहे इकडे पण ढग दिसतंय. आणि हा पाऊस पडतोय बघा. रिम झिम पाऊस. इथे ऍपलच्या ट्री आहेत, याच्यावर पानं यायला लागलेत. मनाली टू शिमला आज ट्रॅव्हल करायचंय 7-8 तास. पण छत्री पण नाही, कसं होणार. आणि हा जो बर्फ आहे ना तो एकदम बारीक असेल, त्याच्यामुळे ना तो येता त्याचं पाणी होतं. असं असेल असं मला वाटतं. चल झूठा. पाण्याच्या मागून बर्फ पडू दे हीच इच्छा. पाण्याच्या मागून बर्फ पडू. पण आपण आज इथे नाही, काय फायदा. ऑन द वे कळू दे. आणि हा तर तुमच्यासाठी ट्रेलर होता. पिक्चर तो अभी बाकी है भाई. कारण तिकडचं जे हॉटेल आहे ना तो एक नंबर आहे, त्याचा व्ह्यू एक नंबर आहे. पण तिथे आम्ही एकच दिवस राहणार आहे. काय फायदा. 2 रात्र राहणार. पण रात्रीचा व्ह्यू काय दिसतो, सकाळचा व्ह्यू तुम्हाला एका दिवसात आपण कव्हर करू शकतो. आणि कबूतर बघा किती गारटलाय बिचार. एकदम मान घातला नाही पोटात.
8 वाजले, नाश्त्यासाठी फोन आलाय. आणि आज मास्तिप झांगडूमधला आमचा शेवटचा दिवस. म्हणजे आता निघणार आम्ही 8-9 वाजता निघणार इथून शिमल्यासाठी. शिमल्याला 2 दिवस आहोत आम्ही. तर तिकडे तरी बर्फ भेटावा हीच इच्छा. आणि मास्तिप झांगडू नाव घेताना कसं वाटतं? मास्तिप झांगडू शिवी दिल्यासारखं वाटतं. मास्तिप झांगडू. मी शेताला आल्यापासून आहे ना हेच म्हणतो मास्तिप झांगडू. बोलते ह्या शिवीर काय देतो रे. मस्त जोक मारा रे. आज टेरेसवर बघा पाऊस पडतोय. आम्ही इथे शूटिंग वगैरे खूप केलेले आहेत, फोटो वगैरे खूप काढलेले. ढगांमध्ये राहत होतो आम्ही आणि पाऊस बघा. मजा आली, पण इकडे जाम मजा आली. बघा आमचा रूम इथे होता आणि डायरेक्ट इथे टेरेस आहे आणि हिल्ली. फ्लॅश का पेटतोय सारखा? मस्त मेन्यू आहे. ब्रेड बटर, केलॉग्स, मेदू वडा, चटणी, आलू पराठा येणारा बाकी आहे अजून. आणि हे काय आहे? आलू भाजी, ओट्स, आलू भाजी, मॅगी मसाला लिहिलंय, यायचं बाकी आहे ती. ओट्स. इथून पण व्ह्यू बघा. इथून आता आपण इथून व्ह्यू बघत नाश्ता करूया. इथं बघा काय काय घेतलंय. इकडं जाम बिम. इकडं आल्यानंतर आम्ही सर्व खातोय, म्हणजे आम्ही खायचं सोडलं होतं. पण सगळं हेल्दी आहे. हां, तिखट वगैरे जास्त नाही ब्रेड स्पून, बटर स्पून. नुसतं आपले ब्रेड पण वाफवा. गरम गरम. हां, थँक्यू. पण क्रंची आहे का? आता मॅगी आली आम्हाला खायला. अजून ऑमलेट वगैरे पण येते. बर्फ गिर रहा है. आपलं स्वप्न पूर्ण. थँक्यू सर, आपका सर्विस अच्छा आहे. लवकर सर, नाश्ता करायला बसलो होतो आणि बर्फ पडायला लागलाय पावसानंतर. काहीतरी चीज झालं. अभी मजा आएगा ना भिडो. काहीतरी चीज झालं. आम्ही पळत निघालो आणि लिफ्ट पण येत नाही. आजचं लक्षात नव्हतं. मी लगेच बघितलं बर्फ व्हिडिओ पडतोय. करत होती, मला काय लक्ष. ही व्हिडिओ करते. बर्फ पडतोय म्हणून आम्ही शिड्यातून चालत जातो. लिफ्ट येत नाही ना, वरती थांबले. चल 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 चल. वरती लागत. बापरे, लिफ्ट पण बंद झाली. आपली परीक्षा सीट यार. चल लवकर चल. भाई, अरे ही व्हिडिओ करते, तिला वाटतं पाऊसच पडतोय आणि अचानक बर्फ पडायला लागला. जाडा दिसायला लागला. मला समजलं बर्फ पडतोय. चल चल चल. हम फर्स्ट और गाड़ी चला. हाँ, हो, जरासे पुढे. वरती धावत गेलेला आम्ही, पण बर्फच नाही वरती टेरेसवर. मला वाटतं खालीच पडतोय. ते शूट तरी करायला पाहिजे होतं यार आपण. उगाच धावत आलेलं वरती. खाली तिकडे पडतोय बर्फ आणि वरती टेरेसवर नाही. आणि सर्वजण बोलतात आता मोसम चांगला झालाय, त्याच्यामुळे बर्फ पडू शकतो. निघतोय इथून आणि तेवढा तो बर्फ पडायला लागलाय. 4 दिवस होतो तेव्हापर्यंत नाही पडला. मंडळी इथं बर्फ पडला थोडासा, पण आम्हाला भेटला नाही. आम्ही उगाच वर गेलेलो. -6 आहे ना. -5. जाम थंडी लागते. जाम थंडी आहे तरी पण आम्ही मग कसे
कायच नाही एवढा भेटलं. जर बर्फ पडला तर एवढे खुश झालो. टेरेसवर चालत गेलो चालत आणि बर्फ थांबला. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. ही बघा ही वाट बघते बर्फ पडायचा. कारण आम्ही आता चाललोय आणि इथेच मोसम तयार झालाय. फ्रीज मधला आर्टिफिशियल बर्फ ना नॅचरल बर्फ. आणि रात्री 2-2 वाजता येऊन असं बाहेर हा, ही. पडला का? रात्री 2-2 वाजता दरवाजा उघडायची बाहेरचा बाल्कनी मधला आणि बघायची बर्फ पडतोय काय. आणि ते टप टप पाणी पडतं सोडत अरे पडला का पडला का? हे बर्फ पडायला लागला बर्फ पडायला लागला. बर्फच आहे. आणि अरे बर्फ आहे बाबा. हेडा बनवतं काय? बर्फ आहे ना हे? पानी वाली बर्फ है. अच्छा पाणी वाले. इतना ठंडा है नहीं इसलिए आगे पण थोडं के लिए बहुत ज्यादा ठंडी है. अच्छा पर ये भी तो बर्फ ही है ना थोड़ा सा. पानी ये बर्फ है तो पानी बर्फ. थोडं तरी अजून कुलिंग झालं ना हा. तर बर्फ बनेल त्याचं. छपरावर बघ छपरावर बर्फ पडतोय बघ. छपरावर बघ त्या पडल बघ कसा बघ. हे बर्फ पडणार इकडे कारण छपरावर बर्फ जमतोय. दिसलं काय? ए दिसलं काय? अरे तू छपरावर बघ छपरावर. अरे ह्या छपरावरनं पडतोय बघ बर्फ पण. हे बघा इथे बघा बर्फ तयार झाला बघा. त्या छपरावरनं बर्फ कसा पडत होता भारी ह्या छपरावर. ए झाडा बर्फ आलाय. ए मोसम तयार झाला. ए बर्फ पडायला लागला बघ. इतनी खुशी मुझे बर्फ पडायला लागला. ओ माय गॉड. दाडा बर्फ पडायला लागला बघ. फायनली 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 नाही दिसत आहे. फायनली बर्फ पडायला लागला. फायनली बर्फ पडायला लागला. सर्वजण आले बाहेर बघायला. हे बघा हे चल जागा खाली. कन्फर्म होऊ दे. कन्फर्म काय व्हायचं. आबो किती जोरात जोरात पडतोय. मोठाला मोठाला चल. शूट केला मी. आता नवीन हे व्हाईट आलंय. व्हाईट फायनली बरोबर जोरात पडायला लागला. एक नंबर. आम्ही शॉपिंग झालो. काय घातलेलं नाही. लवकर चल चल चल. धावतोय नुसतं खालीवर. 2-3 वेळ खालीवर बर्फ पडतोय. खाली झाला बर्फ. कॅप पण नाही घेतली. मी नाही कॅब घेतली. मी बघा असंच आहे. हा बर्फ पडतोय. बर्फ हातावर. बर्फ बर्फ. हे जोरात आला जोरात आला. हे बघ हातावर बघ हातावर बघ. इकडून बघ. तुझ्या डोक्यावर बघ. स्वप्न पूर्ण. फायनली स्नोफॉल मिळालंय. जाता जाता मस्ती जांदड़ू में आके हमको बर्फ मिला. तुझ्या डोक्यावर पण पडलाय. चालेल तुझ्या डोक्यावर. डोक्यावर काय हे आता पाणी झालं. थांब थांब असंच थांब बघ बरं. नाही गेले खाली बघ. याच्या केसामध्ये समजतच नाही. हात काय पुढे. आता परत आला पुढे परत आला. आला 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 आला. हात असे कर ना. असे त्याच्यावर जमेल बघ. अरे मी दाखवायला मगाशी. इसीलिए हम राह देख रहे थे. ना बॅकग्राऊंड बघ. तिथे जा लवकर जा. आम्ही जमवते.
जमवते बर्फ मग तुम्हाला एकत्र दाखवते. नाही जमत. अरे मध्येच पडतोय. हा बघ बघ या हवा लावा बघतोय. हा इथे येते. हा पकड पकड इथेच पकड ना भाई. लोक असली तरी चालते. अरे आपण हेच बघायला आलोय. लोकांना काय खरं म्हणजे लोक हे बघायला येतात. मग पाणीवाला बर्फ असू दे किंवा कसला असू दे, लोक हेच बघायला येतात. हे खूप मोठा झालाय आता. मोठा झाला मोठा झाला. हे पण रिक्षाच्या बॅकग्राऊंड मध्ये बघू हे शकतो. बघ हातावर पडतंय बघ. हे रिक्षाच्या बॅकग्राऊंड मध्ये. हे बघ इकडे बघ इकडे बघ. आला 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 आला. खतरनाक. मजा आली मजा आली. एल 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 जोरा जोरात हा बघ. कुछ ऐसी लगन इस लम्हे एकदम जोरात आला. ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा. आम्हाला तेवढी एक्साइटमेंट आहे. सगळे हॉटेलमधून शूट करतात. तुझ्या डोक्यावर बघ. सगळे हॉटेलमधून शूट करतायत. म्हणजे सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये आम्हीच येणार आहे. हे हात सुन्न पडले वगैरे घालून या. चल खाली खाली बघ. चल चल लवकर चल. केलं 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 तुझं. बंद झालं मध्येच ते. चल लवकर चल. आबा 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 मोठा बर्फ. स्नोफॉल. हाँ हाँ हो गया. ओहो तुझ्या डोक्यावर बघ. इकडे कर डोकं तुझं. हे जास्त मोठा आला आता. चष्म्यावर बघ. हे ड्रायव्हर बोलले चला नाही तर बर्फ जास्त पडला तर निघायला मिळणार. फायनली तिथे पण क्लिअर दिसेल. काहीतरी चीज झालं. अरे तोंडाचा वाव. हे हवं हवं. हे हवं मी जमवलं. जमवते काय वरून पडतोय आणि जमवते काय. इसीलिए तो हम आए थे.
ड्रायव्हर काका बोलते चला नाही तर बर्फ जास्त हे बंद पडला कर. तर अटकू येते. टाकलो. हा बघ इथे बघ किती साठलाय. इथे डोक्यावर बघा बर्फ. इतक्या दिवसापासून वाट बघत होतो. याच्या पण डोक्यावर आहे. ते ना. केसांचा कलर आणि बर्फ. वाव काय बर्फ पडतोय रे. ए सगळेजण बाहेर पडलेत. हा हातावर पडले. तिकडची घर बघ. तिकडची घर बघ. इथे आपल्या इथे पडलाय. चल चल बघू शकता बर्फ एक नंबर. इकडे गॅलरीत पण येते आमच्या. ओ माय गॉड, ओ माय गॉड, खतरनाक. पण हा आम्हाला जाता जाता भेटला आता बर्फ. हा जर काल पडतो तर किती आम्ही एन्जॉय केलेली असती. आम्ही जाता जाता म्हणजे एकदम. पण असू दे भेटला तरी. काय काय चल लवकर चल. शेवटचा बर्फ इथून इथल्या साईड झाले बघ. आम्ही निघालेलो आहे. थँक्यू सर. बर्फ पण पडतोय. चल चल चल. बर्फ कौलांवर साठलेलं तुरंत जम जाता है क्या बर्फ नीचे? जम जाएगा आधे घंटे में. अच्छा इतना गिरता रहेगा आधे घंटे में रास्ता बंद हो जाएगा. अच्छा. क्योंकि फिर गाड़ी नहीं चलती है. हमारे लाइफ का पहला स्नोफॉल है. इसलिए थोड़ा सा हम नाच रहे थे. तो मैं कह नहीं रहा, फिर मौसम बन रहा है, फिर बर्फ गिरेगा. गिरेगा ना. और भी गिरेगा. उधर शिमला में भी गिरेगा. गिर सकता है. क्योंकि रास्ता ऐसा है, फिर इस पे तो गाड़ी निकलती ही नहीं है. हाँ बराबर. इसलिए आप घाई कर रहे थे ना. गाड़ियाँ स्लिप हो जाती है. हाँ. पिछले जनवरी में गिरा जब मेरी गाड़ी, जहाँ मैं नीचे बताऊंगा जहाँ कहाँ स्लिप हुई थी. हाँ हाँ हाँ. बनलाय. आपण टॉपवर होतो म्हणून तिकडे बर्फ जास्त आहे. मौसम असताना मनाली मध्ये असताना पण आपलं चीज झालं आपण इकडे येऊन. चीज झालं. म्हणजे काहीतरी पैसा वसूल. तेव्हा गाड्यांवर पण कसे बर्फ साठलेत बघा. वरती होतो ना टॉपला एकदम, म्हणून तिकडे जास्त बर्फ जमत जास्त होता. मिळाला. खाली इकडे फक्त पाऊसच पडतोय. ते काय बोलतात, जास्त जसं कूलिंग होत जाईल ना तसं ते बर्फ जमत जातो. आणि हे काका बोलतात की अजून जास्त जर हे राहिलं ना खाली बर्फाची परत बनली अशी, तर मग गाड्या पण घसरतात. त्याच्यामुळे लवकर जाणं आपल्याला सोयीस्कर आहे. आपण इथेच मनालीमध्येच राहू. शिमल्याला जायचं आपल्याला. किती किलोमीटर आहे ते? इकडचं पॅकेज संपले, हां. तिकडचं चालू राहणार, आपण मध्येच राहू कारमध्ये. आता आपल्याला इथून शिमला 6 तास ट्रॅव्हलिंग आहे. कुठे गेले ते? 6 तास 242 किलोमीटर. तू बोललीस आणि आम्हाला बर्फ पडताना मिळाला. हा म्हणजे निघता निघता आम्ही शिमल्याला निघालो ना. मम्मींना कॉल केला, सासूबाईंना. काय का त्याला जवळ झाली ना, एन्जॉय केले ना.
इच्छा पूर्ण झाली. नाचलेलं आहे, नाचलेलं. काहीतरी सार्थक झालं. हो सार्थक झालं, बरोबर. अरे आता रेग्युलर बर्फ असतो समोर, पण तो वेगळा आणि वरून पडणं म्हणजे ते नैसर्गिक आहे ना. हो बरोबर. मग जे नैसर्गिक आहे ते खरं. बरोबर. अरे खाली जमा असतो ते पण निसर्गाने दिलेलं आहे. असं नाही म्हणत, तो तर आपण टीव्ही तिथे सगळीकडे बघतो. जे वरून पडतो ते म्हणजे प्रत्यक्षात ना. बरोबर. फ्रीज मधला आपला बनवलेला बर्फ असतो, हा नैसर्गिक वरून पडणारा बर्फ. बनवलेला नसतो, ते पण निसर्गात देतो. अरे फ्रीज मधला पडून जमा झालेला असतो ना. फ्रीज मधला म्हणते मी, फ्रीज मधला आपण बनवतो तो. ते नाही आता की तुम्ही गेलात ना तेव्हा तुम्ही ते आजूबाजूचे बर्फाचे काढले की नाही, ते नेहमी पडून जमा झालेले असतात ना. हो हो. आणि आता डायरेक्ट वरून पडणं म्हणजे चमत्कार. चमत्कार. हो तेच चालेल. मी कामावर आहे ना. हो ठीक आहे. हा तर मंडळी आता आम्ही काय करतो माहिती आहे, हे सगळ्यांसाठी गिफ्ट घेतलेले आहेत. तर त्याचं आहे ना इथे एक शूट करतोय आम्ही, असं हातात पकडून तुम्हाला दाखवतो. असं घ्यायचं आणि असं शूट करायचं आम्हाला, म्हणजे एक फोटो काढायचा आहे. त्यांना जेव्हा आम्ही देऊ ना तेव्हा त्याबरोबर त्यांना फोटो पण देऊ, म्हणजे कसं ते फोटो पण पोस्ट करू शकतात त्याच्यासोबत. आमचं स्ट्रगल बघू शकता. इथे आहे ना, इथे ठेवून आम्ही फोटो काढतोय असं. तर आहे ना मध्येच हवा येते ना आणि पडतंय, आम्हाला भीती वाटते खाली पडलं तर जायचं हरवायचं कुठेतरी. किती स्ट्रगल आहे मोठं. लवकर 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 लवकर. आता असं ठेवतो आम्ही असं. वारा आहे ना, वारा खूप आहे. ओ हो आपण टॉपला होतो बघ, वरती कोणच कुठलंच हे नाही. आणि हा बर्फ एक्स्ट्राचा म्हणजे काल पडलेला आहे रात्री. इकडचा ह्या डोंगरावरचा काल पडलेला आहे आणि आता सुद्धा वरती पडतोय. तुम्हाला धुकं दिसत असेल बघा इथे, ह्या ठिकाणी जे धुकं दिसतंय ना तो बर्फ पडतोय. पण साला आमच्याकडे येतच नाही आहे. सिग्नल लागला. हे बघ इथं बादल बनलेत, इथं पडू शकतो. हा बादल बनलेत. बघू आता रात्री पडल्या, कारण आता आज आहे ना जास्त थंडी लागायला लागली. आत्ताच रात्रीला लागते पण ते आता जास्त थंडी लागायला लागली. आज सुंदर पडले. या डोंगरावर नव्हता बर्फ, या डोंगरावर. हा इकडची जे डोंगर आहे ना ह्याच्यावर नव्हता, तिकडे होता, इथे नव्हता. तर हा रात्री पडलेला आहे. हा बघा इकडे पण नव्हता, इथे जो दिसतोय ना इथे पण नव्हता. हा रात्री पडले बर्फ. फक्त रात्री जवळ येऊ दे बर्फ. जवळ येऊ दे बाबा, आमचं स्वप्न पूर्ण होऊ दे. पावलं जवळ आलं तरी बस. हवा गेली दाखव. तर आमचं इथं हे स्ट्रगल चालू आहे. आता असं ठेवलं ना की भीती वाटते पडेल याची, आणि आम्ही असे फोटो काढतोय ना असे. असं ठेवून मस्त फोटो येतोय असा. नको 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 बघितलं हे बघ किती हार्टबीट वाढतं काय पडलं तर अगदी मस्त वाटलं. त्याच्याकडून आम्ही खूप काही घेतलं इकडं. हे बघा भरपूर काय घेतलं काढून. सगळे खुश राहिले. हा मला टेरेस भेटला ना तो खूप भारी भेटला टेरेस. आम्ही इथेच बाजूला राहतोय, ह्या रूमच्या बाजूला. हे बघा असं दिसतं इथून दृश्य. बघू शकता इकडे पण मागलं बर्फबारी पडू शकते. -2 आहे बोलते. -2 त्याच्यात आपण विदाउट ग्लोव्स. गार हवा पण मारते ना. फॅन कोणतरी चालू केला नाही रे एसीचा. हवा चालले ना. आज आहे ना बर्फ पडण्याची शक्यता वाटते, कारण बादल वगैरे आले तेव्हा डोंगरावर. इथे पण आलेत ढग बादल. तेच आता इकडे आले तर बादलच. हा पहाडियों में है ना. बघा ना इथे बघा बादल केवढे झाले ते बघा. तर आम्ही इथं फोटोशूट करतोय. आता आम्हाला चान्स आहे नाचायला. खूप असे हात दिलंय रे 1 नंबर हँड पेंटिंग. असं नाही ना.
तर आता आम्ही आजचा आपला लास्टचा दिवस आहे इकडे मनालीमध्ये. तर आता आम्ही आलो डिनरला. लास्ट दिवस आजचा मनालीमधला. कधी दिवस गेले समजलंच नाही. बोलूया ना. तर हे मेन्यू आहेत आज. इकडे बघू शकता डाळ भात काय घे. हो चिकन लॉलीपॉप, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस. हे काय आहे शिरा आहे. वा सुजी हलवा. हो नूडल्स. जेवायला बसलो.